हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर फिनॉल लेक्चर नंबर 3 आणि आज आपण लक्षामध्ये घेणार आहोत इलेक्ट्रोफिलिक एरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ फिनॉल. इलेक्ट्रोफिलिक एरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ फिनॉल. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे काय? इट इज द रिॲक्शन इन विच वन इलेक्ट्रोफाइल इज रिप्लेस्ड बाय another electrophile, that is called as electrophilic substitution. And as this electrophilic substitution takes place in a benzene ring, it is called as electrophilic aromatic substitution reactions of phenol. The first one is bromination reaction, bromination of phenol, हॅलोजनेशन ऑफ फिनॉल. आता हे जे हॅलोजनेशन ऑफ फिनॉल म्हणजे ब्रोमिनेशन ऑफ फिनॉल जे आहे, इट डिपेंड्स अपॉन सॉल्व्हंट यूज. कोणतं सॉल्व्हंट तुम्ही वापरता आहात त्यावरती ब्रोमिनेशन जे आहे ते अवलंबून असणार आहे. कसं ते आपण रिॲक्शनच्या माध्यमातून आता लक्षामध्ये घेणार आहोत. बघा, फिनॉल घेतला आपण. फिनॉल व्हेन रिॲक्ट्स विथ ॲक्वियस ब्रोमीन विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज ब्रोमीन वॉटर इन द रेशो 1:3. आपण फिनॉल घेतला आणि ब्रोमीन वॉटर घेतलं. ॲक्च्युली ब्रोमीन इटसेल्फ इट इज इन लिक्विड स्टेट. ब्रोमीन हे लिक्विड स्टेटमध्ये असतं, त्याला वॉटरमध्ये टाकलं की आपल्याला ब्रोमीन वॉटर मिळतं. मग फिनॉल घेतला, ॲक्वियस ब्रोमीन म्हणजे ब्रोमीन वॉटर घेतलं 1:3 रेशोमध्ये, म्हणजे हा 1 असेल तर हा 3, 1:3 रेशोमध्ये आपण ही रिॲक्शन या ठिकाणी करतो आहोत. मग अशा वेळेला आपल्याला लक्षात येतं की हा जो Br2 आहे, हा Br2 कसा असेल? Br सिंगल बॉन्ड Br. यामध्ये आपल्याला हेट्रोलॅटिक फिशन झाल्याचं दिसेल. एकावरती येणार पॉझिटिव्ह चार्ज, दुसऱ्यावरती येणार निगेटिव्ह चार्ज इन प्रेझेन्स ऑफ अ सॉल्व्हंट लाईक अ वॉटर. इथे आपल्याला हेट्रोलॅटिक फिशन झाल्याचं दिसून येईल. म्हणजे खरं पाहिलं तर Br मध्ये होमोलॅटिक फिशन व्हायला पाहिजे, पण इन प्रेझेन्स ऑफ सॉल्व्हंट लाईक अ वॉटर इथे Br मध्ये हेट्रोलॅटिक फिशन झाल्याचं दिसेल. एका Br कडे हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन जातील आणि ज्याच्याकडे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन जातील त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आणि दुसऱ्यावरती येईल पॉझिटिव्ह चार्ज. तसंच फिनॉलमध्ये ऑर्थो पोझिशनचा समजा आपण हायड्रोजन गेला, हा इथे कार्बन आहे, त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. मग काय होईल? H+ इज रिप्लेस्ड बाय Br+. मग हा H+ कोणासोबत जाईल तर या Br- सोबत जाईल. H+ आणि Br- बाय प्रॉडक्ट म्हणजे तुम्हाला HBr मिळेल. तर या ठिकाणी H+ दॅट इज इलेक्ट्रोफाइल, Br+ दॅट इज इलेक्ट्रोफाइल, H+ इज रिप्लेस्ड बाय Br+ म्हणजे वन इलेक्ट्रोफाइल रिप्लेस्ड बाय अनदर इलेक्ट्रोफाइल अँड हेन्स इट इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. ॲज इट टेक्स प्लेस इन अ बेन्झीन रिंग इट इज इलेक्ट्रोफिलिक एरोमॅटिक सबस्टिट्यूशन. मग आता काय होईल? या ठिकाणी या H+च्या जागी Br+ आला. जसं या ऑर्थो पोझिशनला होतं तसंच या ठिकाणी पण होतं. इथे पण हायड्रोजन आहे, त्याच्यावरती पण पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथे कार्बनवर निगेटिव्ह चार्ज. पॅरा पोझिशनला सुद्धा तसंच झाल्याचं आपल्याला दिसून येईल. म्हणजे 3 ठिकाणी इलेक्ट्रोफाइल H+ जाईल आणि त्याच्याऐवजी 3 ठिकाणी Br+ हा इलेक्ट्रोफाइल आल्याचं दिसेल आणि आपल्याला मिळेल 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल विच इज येलोइश व्हाईट प्रेसिपिटेट. आणि हे जे 3 H+ आहे या 3 Br- सोबत थ्राइस ऑफ HBr म्हणून आपल्याला देतात. पुन्हा ऐका. Phenol when reacts with the aqueous bromine in the ratio 1:3, then we get 2,4,6 tribromophenol which is yellowish white precipitate. Now second reaction of bromination. Phenol when reacts with a liquid bromine which is also called as pure bromine. मी आता सांगितलं होतं ब्रोमीन हा लिक्विड स्टेटमध्येच असतो. तो प्युअर ब्रोमीन आपण घेतला, पाणी वगैरे काही टाकलं नाही. मग फिनॉल व्हेन रिॲक्ट्स विथ अ प्युअर लिक्विड ब्रोमीन इन प्रेझेन्स ऑफ सॉल्व्हंट लाईक अ कार्बन टेट्राक्लोराइड, क्लोरोफॉर्म, carbon disulfide at a low temperature of 273 Kelvin, then the reaction takes place in the ratio 1:1. 2 molecules of phenol, 2 molecules of bromine म्हणजेच 1:1 रेशोमध्ये या ठिकाणी रिॲक्शन होते. आणि आपल्याला असं दिसतं की काही वेळेला ऑर्थो पोझिशनचा H+ जातो आणि त्याच्या जागी Br+ येतो आणि आपल्याला मिळतो ऑर्थोब्रोमोफिनॉल.
तर काही वेळेला पॅरा पोझिशनचा H+ जाऊन तिथे Br+ येतो, मग आपल्याला मिळतो पॅरा ब्रोमोफिनॉल. यामध्ये जेव्हा अभ्यास केला गेला तेव्हा लक्षात आलं की पॅरा प्रॉडक्ट्स आर मोर स्टेबल दॅन ऑर्थो प्रॉडक्ट, आणि म्हणून पॅरा प्रॉडक्ट्स ऑब्टेन ॲज अ मेजर प्रॉडक्ट 80% अँड ऑर्थो प्रॉडक्ट ऑब्टेन ॲज अ मायनर प्रॉडक्ट 20%. या ठिकाणी सुद्धा काय होतंय बघा, पुन्हा Br2 घेतलाय आपण, Br, ठीक आहे, इन प्रेझेन्स ऑफ सॉल्व्हंट. या ठिकाणी सुद्धा हेट्रोलायटिक फिशन होणार. इथे H+ जो आहे, दिस H+ इज रिप्लेस्ड बाय Br+ आणि H+ गोज अलॉंग विथ Br-, म्हणजे आपल्याला बाय प्रॉडक्टमध्ये ट्वाइस ऑफ HBr मिळेल. याचा HBr मिळेल, याचा पण HBr, म्हणून ट्वाइस ऑफ HBr लिहिलाय. जसं ऑर्थो पोझिशनला होतं तसंच पॅरा पोझिशनला पण होतं. एकदा मिळतो आपल्याला ऑर्थो ब्रोमोफिनॉल, दुसऱ्या वेळी मिळतो आपल्याला पॅरा ब्रोमोफिनॉल. ऑर्थो ब्रोमोफिनॉल मायनर प्रॉडक्ट 20%, पॅरा ब्रोमोफिनॉल मेजर प्रॉडक्ट 80%. वाक्यात कसं बोला, फिनॉल when reacts with a pure liquid bromine in presence of solvent carbon tetrachloride chloroform carbon disulfide at a low temperature of 273 Kelvin. Here the ratio of reaction is 1:1. Then we get orthobromophenol minor product 20% and parabromophenols major product 80%. This is about ब्रोमिनेशन ऑफ फिनॉल. तुम्ही सॉल्व्हंट जर का वॉटर वापरलं तर 2,4,6 प्रॉडक्ट मिळतो, आणि सॉल्व्हंट जर का कार्बन टेट्राक्लोराइड क्लोरोफॉर्म किंवा कार्बन डायसल्फाइड वापरलं तर मात्र तुम्हाला ऑर्थो आणि पॅरा असे वेगवेगळे प्रॉडक्ट मिळाल्याचं दिसून येतं. आणि म्हणून तर आपण म्हटलं ब्रोमिनेशन डिपेंड्स अपॉन सॉल्व्हंट यूज. ऐका, ब्रोमिन वॉटर म्हणजे वॉटर जर का सॉल्व्हंट असेल तर अशा वेळेला 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल हा प्रॉडक्ट मिळाला, कारण यांची रिॲक्शन 1:3 प्रपोर्शनमध्ये झाल्याचं दिसतं. तेच जर का सॉल्व्हंट कार्बन टेट्राक्लोराइड क्लोरोफॉर्म आणि कार्बन डायसल्फाइड घेतला तर ऑर्थो मिळतो 20%, पॅरा मिळतो 80%. याचं कारण आहे हे रिॲक्टंट रिॲक्ट होतात 1:1 प्रपोर्शनमध्ये. ही रिॲक्शन लो टेम्परेचरला झाल्याचं आपल्याला दिसतं. दिस इज अबाउट the bromination of phenol, which depends upon solvent use. If water is solvent, 2,4,6 is the product. If carbon tetrachloride chloroform carbon disulfide is a solvent, then we get ortho as a minor product and para as a major product. Now the second electrophilic aromatic substitution of phenol is a nitration reaction. Nitration, it can be carried out by nitric acid. It may be dilute nitric acid or concentrated nitric acid. The nitration of phenol depends upon concentration of nitric acid and temperature. Actually mainly depends upon concentration of nitric acid. म्हणजे फिनॉलची रिॲक्शन डायल्यूट नायट्रिक ॲसिड सोबत घेतलं तर वेगळे प्रॉडक्ट मिळतात. फिनॉलची रिॲक्शन कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड सोबत घेतले तर वेगळे प्रॉडक्ट मिळतात. म्हणजेच नायट्रेशन ऑफ फिनॉल डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ नायट्रिक ॲसिड. नायट्रिक ॲसिड दॅट इज HNO3. पहिले आपण डायल्यूट नायट्रिक ॲसिड घेऊन रिॲक्शन बघणार आहोत. बघा, फिनॉल व्हेन रिॲक्ट्स विथ अ डायल्यूट नायट्रिक ॲसिड. आता डायल्यूट नायट्रिक ॲसिड हा असा पण लिहिता येतो HONO2, OH- NO2+. आता काय होईल, ऑर्थो पोझिशनचा जो हायड्रोजन आहे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो, तुम्हाला माहिती आहे. कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे हा. कार्बन निगेटिव्ह, हायड्रोजन पॉझिटिव्ह. मग H+ इज रिप्लेस्ड बाय NO2+, नायट्रोनियम आयन. H+ इज रिप्लेस्ड बाय नायट्रोनियम आयन दॅट इज NO2+, म्हणजे ऑर्थो नायट्रोफिनॉल तुम्हाला मिळेल. तसंच जर का पॅरा पोझिशनचा H+ इज रिप्लेस्ड बाय NO2+ झालं तर तुम्हाला पॅरा नायट्रोफिनॉल मिळेल. या ठिकाणी असं दिसून आलेलं आहे की ऑर्थो नायट्रोफिनॉल हा मेजर प्रॉडक्ट आहे 80% आणि पॅरा नायट्रोफिनॉल हा मायनर प्रॉडक्ट आहे 20%. रिॲक्शन काय सांगता येईल, फिनॉल when reacts with a dilute nitric acid at room temperature that is at 298 Kelvin, then we get orthonitrophenol 80% and paranitrophenol 20%. Here in this reaction, H+ is replaced by NO2+. That is H+ electrophile is replaced by NO2+ electrophile.
means one electrophile is replaced by another electrophile, hence it is electrophilic substitution, and as it takes place in the benzene ring, it is called as electrophilic aromatic substitution. This is nitration reaction by using dilute nitric acid. आता हा H प्लस जातो OH मायनस सोबत आणि वॉटर एलिमिनेट झाल्याचं आपल्याला दिसतं. ट्वाइस ऑफ H2O हा बाय प्रॉडक्ट म्हणून आपल्याला इथे मिळेल. पूर्ण रिॲक्शन ऐका. कोण आहे हा? फिनॉल. When reacts with a dilute nitric acid HONO2, here H plus is replaced by NO2 plus ऑर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला at a room temperature 298 Kelvin. We get orthonitrophenol major product 80%, para-nitrophenol minor product 20%. Here these two products can be separated by steam distillation. स्टीम डिस्टिलेशननी यांना सेपरेट करता येईल. मिक्सचर मिळालं की हीट करायला सुरुवात करा. हीट करायला सुरुवात केली की तुम्हाला हा लवकर व्हेपर स्टेटमध्ये आल्याचं दिसेल. हा व्हेपर स्टेटमध्ये आला, बाजूला झाला, आपोआप हा पण बाजूला झाल्याचं आपल्याला दिसेल. म्हणजेच दिस टू कॅन बी सेपरेटेड बाय स्टीम डिस्टिलेशन. आता मुद्दा हा येतो की हा लवकर व्हेपर स्टेटमध्ये का येतो, त्याचं कारण आपण लक्षात घेऊ. बघा तुमच्या समोर हा ऑर्थोनायट्रोफिनॉल मी काढलेला आहे. आता हा जो ऑर्थोनायट्रोफिनॉल आहे त्यात हा OH आहे, हा NO2 आहे. ऑर्थो पोझिशनला काय होतं बघा, OH चा हायड्रोजन आणि NO2 चा O या दोघांमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होतं. हे हायड्रोजन बॉन्डिंग विदिन द मॉलिक्यूल आहे. त्याच मॉलिक्यूल मधल्या दोन ॲटम्समध्ये हायड्रोजन बॉन्डिंग झालंय. मग याला म्हणतात इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. काय म्हणतात? इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इट इज द हायड्रोजन बॉन्डिंग विच इज विदिन द मॉलिक्यूल. आता त्यामुळे काय होतं, या मॉलिक्यूलचा दुसऱ्या मॉलिक्यूल सोबत काही संबंध नाही. हायड्रोजन बॉन्डिंग मॉलिक्यूलमधल्या मॉलिक्यूलमध्येच झालं, दोन वेगवेगळ्या मॉलिक्यूलमध्ये झालेलं नाही, विदिन द मॉलिक्यूल झालंय, म्हणून त्याला इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असं आपण म्हटलंय. पण तेच जर का पॅरानायट्रोफिनॉल घेतला तर काय होतं, पॅरानायट्रोफिनॉलमध्ये इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग शक्य होत नाही, जे ऑर्थोमध्ये शक्य झालंय. मग पॅरानायट्रोफिनॉलमध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होतं. कसं? या मॉलिक्यूलचा NO2 आणि या मॉलिक्यूलचा OH त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग झालेला आहे. हा जो फिनॉल आहे याचा हायड्रोजन इकडच्या मॉलिक्यूल सोबत करेल, हा मॉलिक्यूल इकडच्या मॉलिक्यूल सोबत करेल. म्हणजे सगळे मॉलिक्यूल हायड्रोजन बॉन्डिंगनी एकमेकाशी जोडल्या जातात. त्याला म्हटलं जातं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, विच इज द हायड्रोजन बॉन्डिंग इन बिटवीन द टू डिफरंट मॉलिक्यूल्स ऑफ द सेम सबस्टन्स. दोन वेगवेगळ्या मॉलिक्यूल्समध्ये जेव्हा हायड्रोजन बॉन्डिंग झालं त्याला इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हटलं. त्यामुळे काय होतं, हे सगळे पॅरा जे आहेत पॅरानायट्रोफिनॉलचे मॉलिक्यूल हे सगळे एकमेकाशी इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगनी टाईटली बाइंडेड होतात आणि त्यामुळे त्यांचं व्होलाटाईल नेचर कमी असतं आणि त्यामुळे त्यांचं एव्हॅपोरेशन लवकर होत नाही, डिलेड एव्हॅपोरेशन होतं. पण तेच जर का इकडे बघितलं आपण तर आपण सांगितलं इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे. त्यामुळे मॉलिक्यूल बांधल्या गेलेले नाही आहेत, त्यांच्यामध्ये काही बॉन्डिंगच नाही आहे, तशा इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग नाही त्यांच्यामध्ये. त्यामुळे मॉलिक्यूल हे लूजली हेल्डअप असतात. ऑर्थोचे मॉलिक्यूल लूजली हेल्डअप आणि त्यामुळे हीट दिल्याबरोबर लगेच ते व्हेपर स्टेटमध्ये येतात. म्हणजेच ते मोर व्होलाटाईल आहे अँड एव्हॅपोरेट्स क्विकली. बघा याच्यावरती MCQ विचारल्या जातात. या दोघांना सेपरेट कोणत्या पद्धतीने केलं जातं? स्टीम डिस्टिलेशन. नंतर विचारतात की याचं एव्हॅपोरेशन लवकर का होतं? मग सांगायचं यामध्ये इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे, त्यामुळे मॉलिक्यूल लूजली हेल्डअप आहे, त्यामुळे हा मोर व्होलाटाईल आहे आणि त्यामुळे एव्हॅपोरेशन टेक्स प्लेस क्विकली आहे. पॅरामध्ये सांगायचं की मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होतं, म्हणजे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे, त्यामुळे मॉलिक्यूल्स टाईटली हेल्डअप आहे आणि त्यामुळे या ठिकाणी व्होलाटाईल नेचर कमी आहे आणि एव्हॅपोरेशन लवकर होत नाही, उशिरा होतं, डिलेड एव्हॅपोरेशन. त्यामुळे या दोघांचं मिक्सचर जेव्हा आपल्याला मिळतं हीट दिल्याबरोबर हा व्होलाटाईल असल्यामुळे एव्हॅपोरेट होतो, व्हेपर स्टेटमध्ये येतो. याला बाजूला काढून घ्या, आपोआप हा सेपरेट झाल्याचं आपल्याला दिसून येईल. सध्याला आपण बघतोय नायट्रेशन ऑफ फिनॉल. नायट्रेशन ऑफ फिनॉल डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ नायट्रिक ॲसिड आणि त्यामध्ये आपण घेतलेला आहे डायल्यूट नायट्रिक ॲसिड.
तर काय म्हणाल तुम्ही, फिनॉल व्हेन रिॲक्ट्स विथ अ डायल्यूट नायट्रिक ॲसिड ॲट अ रूम टेम्परेचर 298 केल्विन देन वी गेट ऑर्थोनायट्रोफिनॉल, मेजर प्रॉडक्ट 80%, पॅरानायट्रोफिनॉल, मायनर प्रॉडक्ट 20%. दे कॅन बी सेपरेटेड बाय स्टीम डिस्टिलेशन. त्याचं कारण ऑलरेडी आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे नायट्रेशन ऑफ फिनॉल, ज्यामध्ये आपण कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिडचा उपयोग करणार आहोत. फिनॉल when reacts with a concentrated nitric acid in presence of concentrated H2SO4. आता कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 या दोघांच्या मिक्सचरला नायट्रेटिंग मिक्सचर असं म्हणतात. त्यामुळे बोलताना बरेचदा असंही म्हणतात फिनॉल व्हेन रिॲक्ट्स विथ अ नायट्रेटिंग मिक्सचर, दॅट इज व्हेन रिॲक्ट्स विथ अ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. धिस रिॲक्शन टेक्स प्लेस इन द रेशो 1:3. वरती जी रिॲक्शन आपण बघितली होती या ठिकाणी ट्वाईस ऑफ फिनॉल आपल्याला घ्यायला पाहिजे. ट्वाईस ऑफ फिनॉल ट्वाईस ऑफ HNO3 म्हणजे रेशो काय होता 1:1. तर या ठिकाणी रेशो काय आहे 1:3 आहे. फिनॉल व्हेन रिॲक्ट्स विथ अ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड इन द रेशो 1:3 इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 दॅट इज नायट्रेटिंग मिक्सचर. अशा वेळेला दोन ऑर्थो पोझिशन आणि पॅरा पोझिशनचे H+ जातात आणि तिथे NO2+ येतात आणि आपल्याला मिळतो 2,4,6. हा 1 2 3 4 5 आणि 6 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल दॅट इज पिक्रिक ॲसिड विच इज येलो इन कलर. वी नो दॅट इट इज एक्सप्लोजिव्ह. हे एक्सप्लोजिव्ह आहे. असं 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल मिळालं. हे जे 3 ठिकाणचे H+ आहे या OH- सोबत जातात आणि बाय प्रॉडक्ट मिळतो थ्राईस ऑफ H2O. काय सांगतोय बघा, फिनॉलमध्ये ऑर्थो पोझिशनचा H+, या ऑर्थो पोझिशनचा H+, पॅरा पोझिशनचा H+, हे 3 H+ रिप्लेस्ड बाय 3 NO2+. म्हणजेच इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन झालंय. हे 3 H+ या 3 OH- सोबत बाय प्रॉडक्ट देतात वॉटर. या 3 H+च्या ठिकाणी आले 3 NO2+ आणि आपल्याला मिळाला 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल पिक्रिक ॲसिड येलो कलर एक्सप्लोजिव्ह. कंडिशन काय आहे, नायट्रेटिंग मिक्सचर रेशो काय आहे 1:3. नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे कोणाचं मिक्सचर, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. डायल्यूट नायट्रिक ॲसिड घेतलं तेव्हा ऑर्थो नायट्रोफिनॉल, पॅरा नायट्रोफिनॉल असे वेगवेगळे प्रॉडक्ट मिळाले, ऑर्थो मेजर आणि पॅरा मायनर. कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड घेतल्यावरती एकच प्रॉडक्ट मिळाला 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल दॅट इज पिक्रिक ॲसिड. म्हणून तर आपण म्हटलं होतं नायट्रेशन ऑफ फिनॉल मेनली डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ नायट्रिक ॲसिड. ठीक आहे की नाही. आता हे जे नायट्रेशन ऑफ फिनॉल आपण बघितलं आहे हे अतिशय कमी प्रमाणामध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी लॉसेस जे आहेत ते खूप जास्त आहे. आता का बरं, याचं कारण सांगतो. हा जो नायट्रिक ॲसिड आपण इथे वापरलेला आहे याच्याविषयी आठवा. दिस नायट्रिक ॲसिड इज ऑल्सो अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. आणि तो काय करतो, हा नायट्रिक ॲसिड ॲक्च्युली आपण इथे वापरतो आहोत नायट्रेशन करता, पण या नायट्रिक ॲसिडचा एक बेसिक गुणधर्म आहे की तो ऑक्सिडायझिंग एजंट पण आहे. मग हा नायट्रिक ॲसिड या फिनॉलचं नायट्रेशन सोबत ऑक्सिडेशन पण करतो. आपण ॲक्च्युली सध्या ठरवलं आपल्याला फक्त नायट्रेशन करायचं, पण दुर्दैवाने नायट्रेशन सोबत ऑक्सिडेशन पण होतं आणि त्यामुळे या फिनॉलपैकी 50% जवळपास 50% फिनॉलचं ऑक्सिडेशन होऊन फिनोक्युनॉन हा नको असलेला प्रॉडक्ट आपल्याला मिळतोय आणि उरलेल्या 50% फिनॉलचंच फक्त नायट्रेशन झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे कन्सिडरेबल लॉस ऑफ रिॲक्टंट, कन्सिडरेबल लॉस ऑफ फिनॉल takes place during the nitration of phenol due to oxidation. पण हा समजा आपण 100 घेतला गृहीत धरा. हा जर का 100 आपण फिनॉल घेतला असेल तर 100 फिनॉलपैकी 50 फिनॉल जो आहे याचं तर काय झालं ऑक्सिडेशन आणि त्यांनी फिनोक्युनॉन दिला आपल्याला आणि उरलेल्या 50 फिनॉलचंच फक्त तुम्हाला नायट्रेशन झाल्याचं दिसतं आणि त्यामध्ये मग ऑर्थो हा मेजर प्रॉडक्ट आणि पॅरा हा मायनर प्रॉडक्ट आपल्याला मिळतो. गृहीत धरा समजा हा घेतला आपण 100 पैकी 50चं झालं ऑक्सिडेशन, 50चं काय होणार आहे नायट्रेशन. या 50चं जे नायट्रेशन झालं त्यापैकी 40 मिळतो ऑर्थो आणि 10 मिळतो पॅरा. मग आता 40 ऑर्थो मिळालाय कितीपैकी 50 पैकी. मग 40 आउट ऑफ 50 म्हणजे 100 पैकी किती 80%. हा मिळाला फक्त 10 कितीपैकी 50 पैकी. मग 100 पैकी किती मिळाला हा 20%.
ठीक आहे की नाही. तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या, MCQ कसा विचारला जातो. MCQ विचारतात की जर का 100 आपण फिनॉल घेतला तर आपल्याला ऑर्थो नायट्रोफिनॉल किती मिळेल, तर तो ऑर्थो नायट्रोफिनॉल फक्त 40 मिळेल. आउट ऑफ 100 रिॲक्टंट, 100 रिॲक्टंट पैकी ऑर्थो किती मिळाला, 40, आणि पॅरा किती मिळालेला आहे, 10 आउट ऑफ रिॲक्टंट. आणि जर का त्यांनी मिळालेलं म्हटलं मिळालेल्या प्रॉडक्ट पैकी, तर समजा प्रॉडक्ट 100% मिळाला, तर 100% प्रॉडक्ट मिळाला समजा आपल्याला, तर त्यापैकी 80% ऑर्थो आहे आणि 20% काय आहे, पॅरा आहे. कन्सेप्ट पुन्हा लक्षात घ्या. दोन प्रकारचे प्रश्न आहे. आउट ऑफ रिॲक्टंट हाऊ मच % ऑफ ऑर्थो वी गेट अँड पॅरा वी गेट. रिॲक्टंटच्या दृष्टिकोनातून ऑर्थो आणि पॅरा किती मिळतं. तर रिॲक्टंट 100 असेल तर ऑर्थो किती मिळाला, 40च फक्त. का बरं, कारण 100 जर का आपण रिॲक्टंट घेतला तर 50चं ऑक्सिडेशन झालं, 50चं नायट्रेशन झालं. या 50 पैकी 40 ऑर्थो आहे. म्हणजेच याचा अर्थ 100 जेव्हा रिॲक्टंट घेतला तेव्हा 40च ऑर्थो मिळाला. म्हणजे 40% ऑफ ऑर्थो ॲज कम्पेअर टू रिॲक्टंट अँड 10% ऑफ पॅरा ॲज कम्पेअर टू रिॲक्टंट. ठीक आहे की नाही. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू रिॲक्टंट पर्सेंटेज ऑफ ऑर्थो किती, फक्त 40%, आणि पर्सेंटेज ऑफ पॅरा किती, 10%, आणि लॉस ऑफ फिनॉल किती, 50%. आता दुसरा प्रश्न, आउट ऑफ ऑप्टेन प्रॉडक्ट, मिळालेला प्रॉडक्ट किती होता, नायट्रेशन किती झालं, 50चं. आउट ऑफ ऑप्टेन प्रॉडक्ट ऑर्थोचं पर्सेंटेज किती असं विचारतात. आता मला सांगा 50 पैकी किती मिळाला ऑर्थो तुम्हाला, 40, तर 100 पैकी किती मिळाला, 80. म्हणजे आउट ऑफ ऑप्टेन प्रॉडक्ट ऑर्थो इज 80% अँड पॅरा इज 20%. का बरं, कारण 50 पैकी 10 मिळतोय पॅरा, म्हणजे 100 पैकी किती मिळेल, 20. तर ही कन्सेप्ट या ठिकाणी लक्षात घ्या. नायट्रेशनच्या बाबतीत पहिली अडचण सांगितली आपण, मेनली इथे लॉस ऑफ फिनॉल आपल्याला झाल्याचं दिसतं आहे ड्यू टू ऑक्सिडेशन, आणि 100 पैकी 50% ऑक्सिडेशन होऊन फिनोक्युनॉन मिळतो. उरलेला जो 50% तोच फक्त नायट्रेशन अंडरगो करतोय, आणि त्या 50% नायट्रेशन पैकी जेव्हा नायट्रेशन होतं 50%चं, त्यापैकी 40 मिळतो ऑर्थो आणि 10 मिळतो तुम्हाला कोण, तर पॅरा आपल्याला तिथे मिळत असतो. त्यामुळे घेतलेल्या रिॲक्टंटच्या तुलनेमध्ये हा 40 आणि हा 10 आहे. मिळालेल्या प्रॉडक्टच्या तुलनेमध्ये हा 80% आणि हा किती टक्के आहे, तर 20% आहे असं आपण म्हणू शकतो. इथे काय सांगाल तुम्ही, समजा आपण 100 फिनॉल घेतला तर 50चं काय झालं, ऑक्सिडेशन, आणि 50चं काय झालं, नायट्रेशन, आणि तो नायट्रेशन होऊन तुम्हाला काय देतो, 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल, म्हणजे 50%च पिक्रिक ॲसिड मिळतं. 100 फिनॉल घेतल्यावर 100 फिनॉलपैकी 50 फिनॉलच फक्त कोणामध्ये कन्वर्ट झालेला आहे, तर पिक्रिक ॲसिडमध्ये कन्वर्ट झाला आहे. 50 फिनॉलचं तर ऑक्सिडेशन होऊन फिनोक्युनॉन मिळालं आहे. म्हणजे या रिॲक्शनचा मेजर ड्रॉबॅक आहे की मोस्ट ऑफ द रिॲक्टंट गेट वेस्टेड ड्यू टू ऑक्सिडेशन. दिस इज अबाउट द नायट्रेशन ऑफ फिनॉल.